नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळेस आपण इयत्ता 12वी पशुसंवर्धन आणि दुग्ध तंत्रज्ञान या विषयातील पेपर फर्स्ट जो आहे दुग्ध व्यवस्थापन, तर त्याच्यामधले आपण प्रकरण 1 मधलं पशुपालनातील नियमित व्यवस्थापन जी कार्य आहेत एकूण 13 कार्य, त्याच्यापैकी आपण पहिल्या 2 व्हिडिओमध्ये जनावरांच्या ओळख खुणा, जनावरांची शिंग काढणे, जनावरांचं खच्चीकरण, जनावरांचा खरारा, जनावरांचे दोहन असे 5 एकूण कार्य आपण अगोदर या ठिकाणी बघितलेले आहेत. तर आज या व्हिडिओमध्ये 1.6 जे कार्य आहे गायी आटविणे, त्यालाच इंग्लिशमध्ये ड्राइंग ऑफ असं म्हणतात. दुसरा जो मुद्दा आहे कळपातून जनावर काढून टाकणे, इंग्लिशमध्ये त्याला कलिंग असं म्हणतात. नंतर 8 नंबर जनावरांचं खुरं तासणे किंवा त्याला हूप ट्रिमिंग असं म्हणतात. आणि 9 जे कार्य आहे तर जनावरांसाठी व्यायाम, तर त्यातलं आपण एक जे कार्य आहे ते या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहिलं आहे गायी आटविणे किंवा आपण म्हणतो ड्राइंग ऑफ. आता कुठल्याही सस्तन प्राण्यामध्ये दूध निर्मिती ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्या नवजात बालकासाठी ते जनावर काय करत असतं, आपण म्हणतो दुधाची निर्मिती करत असते की ज्यावर त्या वासराची उपजीविका त्या ठिकाणी होत असते. ते जनावर व्याल्यानंतर पुढील वेतापर्यंत, म्हणजे आपण म्हणतो समजा 2 वेतांच्या दरम्यान ते काय करतं, सलगपणं किंवा एक कंटिन्युअसली त्या ठिकाणी दूध उत्पादन देत असतं. निसर्गतः असं त्या ठिकाणी मानलं जातं की पुढील प्रसूतीपूर्वी त्या दुग्ध ग्रंथींना, ज्या दूध निर्मिती करणाऱ्या त्या सस्तन प्राण्यामध्ये ग्रंथी असतात, त्या ग्रंथींना थोडाफार तरी काय करायला पाहिजे, आपण म्हणतो आराम किंवा विश्रांती मिळावी. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस ते जनावर पुढच्या वेतासाठी गाभण असतं त्यावेळेस त्याच्या गर्भाशयात काय होत असतं, त्या गर्भाची वाढ होत असते. मग त्या गर्भाची वाढ चांगली होण्यासाठी आणि त्या दुग्ध ग्रंथींना आराम मिळण्यासाठी गायीमध्ये साधारणतः शेवटचे 2 महिने, आपण म्हणतो गायीमध्ये गाभण कालावधी हा 9 महिने 9 दिवसाचा असतो, तर साधारणतः 2 महिन्याचा त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, आपण खंड किंवा आपण दूध काढायला नको आहे. आणि म्हशीमध्ये साधारणतः शेवटचे 3 महिने, कारण म्हशीमध्ये गाभण कालावधी असतो 10 महिने आणि 10 दिवस, तर शेवटचे 3 महिने त्या ठिकाणी दूध काढणं बंद करायला पाहिजे. ज्या ठिकाणी कमी दूध उत्पादन करणारी जनावर असतील तर त्याच्यामध्ये आपोआप त्यांचं दूध त्यावेळेस काय होत असतं, बंद होतं. परंतु अलीकडच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात जास्त दूध देणाऱ्या गायी असतील किंवा म्हशी असतील त्याचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी करत आहोत. आणि त्या ठिकाणी मग आपण विदेशी गाय, समजा जर्सी असेल, एचएफ किंवा होस्टन फ्रिजन असेल किंवा ब्राऊन स्विस असेल, त्यांचं दूध उत्पादन जे चालू असतं ते आपल्याला काय करावं लागतं, प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी बंद करावं लागतं. म्हणून पुढील त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता असं जर केलं तर काय होतं, आपण जर त्या ठिकाणी 2 महिने गायीमध्ये आणि 3 महिने म्हशीमध्ये जर दूध उत्पादन किंवा आपण म्हणतो दूध काढणं जर बंद ठेवलं तर त्याचा परिणाम सगळ्यात असा होत असतो की पुढील वेतामध्ये आपण जे पुढचं वेत मिळणार आहे त्याच्यामध्ये एकूण दूध उत्पादन त्या ठिकाणी वाढतं. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की मी आता सांगितलं, जादा दूध उत्पादन देणारी जनावरं त्याला अपवाद ठरतात. म्हणजे त्यांचं दूध उत्पादन तुम्ही जर काढत राहिले तर कंटिन्युअसली पुढचं वेतापर्यंत किंवा पुढच्या वासराचा जन्म होईपर्यंत सुद्धा ते दूध त्या ठिकाणी देतात. म्हणून त्याला अशी जनावरं जी असतात ती प्रयत्नपूर्वक आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतात, आटवावी लागतात. मग ही जनावरं आटविण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे अपुरं दूध काढणं. आता अपुरं दूध काढणं म्हणजे काय, आटविण्याच्या या पद्धतीमध्ये काशेमध्ये समजा ती गाय दररोज तुम्हाला एका दोहनाच्या वेळेस 5 लिटर दूध देत असेल तर उद्यापासून आपलं प्रयत्नपूर्वक त्याला आटवायचं आहे. तर काही दूध काय करायचे, त्याच्यामध्ये काशीमध्ये तसंच शिल्लक ठेवायचं. 4च लिटर काढायचं आज, मग 4 लिटर काढलं की मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी कमी करायचं.
कमी कमी करत जायचं, एकदम बंद करता येत नाही. काशेत त्याच्यामुळं काय होतं, दूध शिल्लक राहतं. म्हणजे पहिलं आपण समजा 5 लिटर काढत होतो 1 लिटर काशेमध्ये, तसंच शिल्लक आहे. दूध निर्मितीची क्रिया त्या ॲल्व्हिओलाई सेल मार्फत कंटिन्युअसली चालू असते, म्हणजे सातत्याने चालू असते. आणि दूध निर्मितीची क्रिया ही दोहनापूर्वी सर्वात कमी असते. त्याच्यामागचं कारण काय, तयार झालेलं दूध सडामध्ये, काशेमध्ये दूध वाहून नेणाऱ्या नलिका आणि वरती अगदी तुमच्या ॲल्व्हिओलाई, आपण म्हणतो ज्या दूध निर्मिती करणाऱ्या ग्रंथी आहेत, त्याच्यापर्यंत ते दूध त्या सिस्टीममध्ये काय होतं, साठलं जातं. जसजसं दूध साठेल तो पहिला दाब येतो, सडावरती येतो, नंतर काशेमध्ये येतो, नंतर त्या दूध वाहून नेणाऱ्या नलिकांनंतर त्या ग्रंथींवरती जातो. त्या ग्रंथींवरती दाब गेला की दूध निर्मितीची क्रिया त्या ठिकाणी मंदावते. म्हणून मी काय सांगितलं होतं, दोहनापूर्वी दूध निर्मितीची क्रिया सर्वात कमी असते, कारण तो दाब त्या पिशीपर्यंत जाऊन वाढलेला असतो. आणि आपण ज्यावेळेस दोहन करतो, पूर्ण काशेतलं दूध त्या ठिकाणी काढून घेतो, त्यावेळेस दूध निर्मितीची क्रिया ही सर्वाधिक असते. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं की अपुरं दूध काढायचं, म्हणजे तो दाब वाढत जातो आणि दूध निर्मितीची क्रिया हळूहळू त्या ठिकाणी काय होते, त्या बंद होते. आणि मग नंतर कमी कमी करत जायचं. अशा पद्धतीने ही पहिली पद्धत सांगितली मी, त्याच्यामध्ये अपुरं दूध काढणे. दुसरी पद्धत त्याच्यामध्ये दोहनातील अंतर वाढविणे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये आपण संकरित गाय असेल तर तिच्यामध्ये काय करतं, समजा अलीकडे 25-25, 30-30 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत दिवसाला, मग त्याचं दोहन आपल्याला काय करावं लागतं, एका वेळेस किंवा 2 वेळेस करून चालत नाही, त्याचं 2-3 वेळा करावं लागतं. 5-7 महिने पुढच्या वेतामध्ये समजा ती गाभण आहे, आपल्याला प्रयत्नपूर्वक त्या गाईचं किंवा म्हशीचं काय करायचं, दूध उत्पादन किंवा थांबवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण 3 वेळा दोहन करत असू तर 2 वेळा करायचं, 2 वेळा करत असू तर 1च वेळा करायचं. एक वेळा करून मग हळूहळू काय होतं, समजा ते दूध उत्पादन किंवा दूध निर्मितीची क्रिया त्या ठिकाणी बंद होते. अशा पद्धतीने ही दुसरी पद्धत आहे दोहनातील अंतर वाढविणे. तिसरी पद्धत आहे दोहन पूर्णपणे थांबविणे. आता या पद्धतीत काय केलं तर समजा आजपर्यंत आपण दूध काढतोय आणि आज अचानक काय केलं तर त्या जनावराचं दूध काढणं बंद करायचं. परंतु ही पद्धत त्या ठिकाणी शक्य आहे की ज्या ठिकाणी त्या जनावराचं दूध उत्पादन अतिशय कमी झालेलं असतं. कारण अचानक दूध उत्पादन म्हणजे दूध काढणं बंद करून त्याचा विपरीत परिणाम त्या जनावरती किंवा त्या सिस्टीमवरती सुद्धा होऊ शकतो. यामुळे कास तुंबते आणि दूध निर्मितीची क्रिया आपोआप त्या ठिकाणी काय होते, थांबते. आता जनावर आटवताना किंवा आटवण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरा, म्हणजे त्या 3 पद्धती सांगितल्या, अपुरं दूध काढणे, 2 दोहनातील अंतर वाढविणे आणि तिसरी सांगितली की एकदम दूध काढणं बंद करणे. कोणत्याही पद्धतीचा आपण जरी वापर केला तरी शेवटचं दूध काढल्यानंतर, म्हणजे आज उद्यापासून आपल्याला त्या काशातनं काय करायचं नाही, दूध काढायचं नाही, तर कास काय करायची, स्वच्छ पाण्याने कास सडे धुवून घ्यायची, कोरड्या कापडाने ती कास काय करायची, पुसून घ्यायची. आणि प्रत्येक सडामध्ये जे आपण दूध काढतो त्या ठिकाणी अँटीबायोटिक्स काय म्हणतो, अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविकेची एक आपण मलम म्हणतो किंवा ऑइंटमेंट म्हणतो, ती काय करायची, प्रत्येक सडामध्ये सोडून द्यायचं आणि नंतर तिथून पुढे दूध काढणं बंद करायचं. त्याचा परिणाम असा होतो की अलीकडे जे मोठ्या प्रमाणात स्तनामधनं किंवा आपण म्हणतो सडामधून होणारा स्तनदाह असेल किंवा इतर आजार जे असतील, संसर्गजन्य आजार असतील, ते त्या काशेला किंवा सडाला होत नाही आणि पुढच्या वेताला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण आजार न झालेला ती गाय किंवा म्हैस जी असेल ती चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करते, त्या ठिकाणी दूध उत्पादन देते. अशा पद्धतीने आपण हा पहिला मुद्दा किंवा आपण त्या प्रकरणामधला 6वा मुद्दा म्हणू की गायी आटविणे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये कळपातून जनावर काढून टाकणे. आता जनावर कळपातून का काढायचं, त्याला इंग्लिशमध्ये कलिंग असं म्हणतात. आता का काढायचं याची अनेक कारणं आहेत. आपण म्हणतो एखादं जनावर आपल्या कळपामध्ये असं असतं की त्याचं दूध उत्पादन वाढत नाही, पहिल्या वेताला वाढत नाही, दुसऱ्या वेताला वाढत नाही, मग आपण त्याला की कमी दूध उत्पादन, किती त्याचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केलं, व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने त्याला हिरवा चारा दिला, कोरडा चारा दिला, तरी काही फरक पडत नाही. एखाद्यामध्ये तो अनुवंशिक आपण म्हणतो गुणधर्म असतो. दुसरं समजा प्रजननातील असमर्थता, एखाद्या जनावरमध्ये प्रजनन योग्य पद्धतीने करू शकत नाही. गायीमध्ये समजा कुठल्या तरी त्याच्या गर्भाशयाचे काय असतात, समजा आजार असतात, त्याच्यामुळे समजा ती गाय किंवा जनावर माझ्यावर आलं तरी समजा आपण त्याचं प्रजनन केलं किंवा कृत्रिम रेतनाने जरी भरलं तरी ते पुन्हा पुन्हा काय करतं, आपण म्हणतो माज दाखवतं, उलटतं म्हणतो आपण त्याला थोडक्यात. नंतर खुरटी वाढ, एखाद्या जनावराला किती खाऊ घातलं, कळपामधल्या जनावराला इतर जनावरांची चांगली शारीरिक वाढ होते, परंतु एखाद्या जनावराची खुरटी वाढ झालेली असते किंवा एखाद्या जनावराला असाध्य रोगाची लागण झालेली असते. उदाहरणार्थ आपण म्हणतो क्षयरोग असेल किंवा ब्रुसोलिसिस असेल
किंवा स्तनदाह असेल तर अशी जनावरं, किंवा शारीरिक दुर्बलता, शारीरिक दुर्बलतेमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं समजा म्हणतो ना, एखादं जनावर काय करते ठिकाणी कायमस्वरूपी आपण म्हणतो की त्याला प्रजननविषयक अडचणी असतात, किंवा इतर काही त्याला आपण म्हणतो शारीरिक दुर्बलतेमध्ये आपल्याला आणखी सांगता येईल गर्भधारणेतील अडचणी, काही सांगता त्या ठिकाणी जे आपण म्हणतो ना की स्त्रीबीज जे असतं ते गर्भाशयाच्या तोंडापर्यंत वाहून नेल्याची जी नलिका असते ती समजा त्या ठिकाणी काय बंद असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा अडचणी येतात. अन्य कारणामुळं या आणि इतर अन्य कारणामुळं किफायतशीर म्हणजे फायदेशीर ठरत नाही ते जनावरांचं संगोपन करणं किंवा व्यवस्थापन करणं, अशा जनावरांना काय करावं लागतं, कळपातून कमी करणे, त्याला कलिंग असं म्हणतात, किंवा त्याला आपण म्हणतो ते जनावर कळपातून काढून टाकणे. प्रजननासाठी जर आपल्याला शुद्ध कळप विकसित करायचा असेल, प्रजननासाठी म्हणजे शुद्ध कळप विकसित करायचा असेल तर जातीची वैशिष्ट्य नसणारी म्हणजे ट्रू टू टाईप म्हणतो आपण त्याला, त्या जातीची वैशिष्ट्य त्या नरामध्ये नाही, त्या वळूमध्ये नाहीत, तर अशी वैशिष्ट्य नसणारी जनावरसुद्धा आपल्याला काय करावं लागतात, कमी करावं लागतात. कमी करावयाच्या जनावरांची काय करावं लागते, आपल्याला जे जे जनावर आपल्या फार्मवर असतील, गोठ्यावरती असतील, त्यांची काय करावं लागते, एक लिस्ट करावी लागते किंवा यादी करावी लागते, त्याला कलिंग लिस्ट असं म्हणतात. मग ती जनावर आपण त्या कळपातनं काय करायची असते, कमी करायची असते. आता कलिंगचे फायदे काय होतात, किंवा कळपातून आपण जनावरं जी अनुत्पादक आहे, प्रजननामध्ये त्यांच्यामध्ये असमर्थता आहे, खुरटी वाढ आहे, रोगाची लागण आहे असद्य रोगाची, मग अशा जनावर जर आपण कळपातून काढून टाकली तर त्याचे फायदे असे होतात. एक नंबर, कमी दर्जाची जनावरं कमी केल्यामुळं एकूण तुमच्या कळपाचं जे म्हणतो ना आपण किंवा तुमच्या गोठ्यातले जे सगळ्या जनावरांचं सरासरी दूध उत्पादन त्या ठिकाणी निश्चितच वाढ होते. दुसरं, कळपाचा आकार आपल्याकडे मर्यादित राहतो अनुत्पादक जनावरं काढल्यामुळं. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं आपलं मॅनेजमेंट करण्यास किंवा व्यवस्थापन करणं आपल्याला सोपं होतं. एखादं जनावर आजारी वारंवार आजारी पडतं, आजार बरा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी मोठा खर्च करावा लागतो. मग खर्च आपला त्या ठिकाणी आपली कळपातून वारंवार जनावर आजारीच पडत नाही असं नाही, कधीतरी आजारी पडणं आपण समजू शकतो, परंतु कायम जर त्याची एखाद्या जनावरामध्ये रोगप्रतिकारक शक्तीच त्या ठिकाणी नसेल तर कुठल्याही रोगाला ते काय करू शकतं, बळी पडू शकतं. असं तुमच्या जनावर त्या गोठ्यामध्ये डिटेक्ट झालं तर शोधून काढायचं ते, आणि ते कळपातून जर काढून टाकलं तर आपला गोठ्याचा किंवा कळपाचा औषधोपचारावर जो होणारा खर्च असतो तो त्या ठिकाणी कमी होतो. चौथं, कळपाचं व्यवस्थापन सुलभ होतं आणि त्यामुळे आपली कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढते. रोगांच्या वेगळ्या प्रकारचे काही रोग असतात, एखादं जनावर आजारी पडतं परंतु त्याच्या संसर्गजन्य आजार असतात, ते कळपात मोकळं असेल तर त्याच्या आजारामुळे इतर जनावरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून रोगप्रसार अशी रोगट जनावरं आपण जर कळपातून काढून टाकली तर रोगप्रसार होण्याची शक्यता त्यामुळे कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण जे दूध उत्पादन करतो ते फायदेशीर ठरतं, कारण आपला खर्च कमी होतो आणि त्या ठिकाणी उत्पादन वाढतं. पर की जे आपल्याला मिळणारं जे नफ्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते. आता मग कलिंगसाठी वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी निकष ठरवलेले आहेत. कशाच्या आधारे त्या जनावर कळपातून काढून टाकायचे. पहिलं त्यांनी निकष सांगितला आहे की अपेक्षेपेक्षा कमी दूध उत्पादन देणारी जनावरं. आता अपेक्षेपेक्षा म्हणजे आपण जर म्हटलं समजा प्रत्येक गायीची अनुवंशिकता ठरलेली आहे तेवढंच ती दूध देणार आहे. खिलार गाय कमी दूध उत्पादन आहे, गीर गाय त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी दूध उत्पादन आहे, जर्सी गाय त्याच्यापेक्षा चांगलं आहे, होस्टेन किंवा HF फ्रीजन जर घेतली तर तिच्यापेक्षा जास्त आहे. मग आपल्याला जर माहीत आहे समजा HF एवढी दूध देते परंतु आपल्याकडची HF जी आहे तेवढं दूध निघत नाही, बरोबर, वारंवार सगळ्या पद्धतीचं आपण व्यवस्थापन करून सुद्धा देत नाही. जनावराच्या पहिल्या 2 वेताच्या दूध उत्पादनाचा विचार करायचा. त्यासाठी पहिल्या वेतामध्ये किती समजा, आणि जनरली असं असतं की पहिल्या वेतामध्ये तिने जर 10 लिटर दूध दिलं तर दुसऱ्या वेतामध्ये तिचं 3-4 लिटर दूध वाढायला पाहिजे, तिसऱ्या वेतामध्ये थोडंफार वाढायला पाहिजे, चौथ्या 5व्या वेतामध्ये दूध उत्पादन काय राहतं, स्थिर राहतं, आणि 7व्या वेतानंतर मात्र पुन्हा दूध उत्पादन कमी होण्यास सुरुवात होते. मग अशा पद्धतीने त्याच्यात वाढ होते का. तिने 12 लिटर दूध दिलं आणि आता ती 10 लिटर दूध देते. मग कलिंगसाठी आपण काय करायची, त्या ठिकाणी त्याची निवड करायची. बघा, 2 वेताच्या दूध उत्पादनाचा विचार करून त्याच्या कलिंगबाबत निर्णय घेतला जातो. वयस्क जनावरे, वयस्क म्हणजे मी आत्ता सांगितलं 7व्या वेतानंतर साधारणतः आपल्या कळपामध्ये अशी जनावरं ठेवायचीच नाही, कलिंग केले जाते, कारण त्यांचं संगोपन करणं आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारं त्या ठिकाणी नसतं. दुसरा निकष आहे प्रजननातील दुर्बलता. आता अनियमित माज म्हणजे दाखवतच नाही,
कधी समजा आपण म्हणतो वेल्यानंतर 2.5-3 महिन्याने गायीमध्ये काय केलं पाहिजे, त्या जनावरांनी किंवा त्या गायीने माज दाखवला पाहिजे, परंतु तुम्ही समजा आपण म्हणतो एक माज निघून गेला, पुढच्या 21 दिवसानंतर पुन्हा ती माज दाखवते का, नसेल दाखवत तर त्यामुळे अनियमितता केली म्हणजे काय होतं, आपण मग पुन्हा त्याचं प्रजनन केलं, नैसर्गिक असेल किंवा कृत्रिम असेल तर ती गाभणच राहील याची काय शक्यता त्या ठिकाणी सांगता येत नाही. नंतर आपण म्हणतो मुकामाज म्हणजे दिसत नाही, मग आपल्या लक्षात येत नाही, मग त्या माझावरचा कालावधी निघून जातो, बरोबर, मग त्याच्या ठिकाणी काही उपयोग होत नाही. गर्भधारणेतील अडचणी मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने अशा प्रजननविषयक अनेक प्रकारच्या अडचणी असणारी जनावरे कलिंग लिस्टमध्ये काय करायची, घ्यायची आणि ती हळूहळू काय करायची, आपल्या कळपातून काढून टाकायची. त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे प्रजननातील असमर्थता. आता असमर्थता आणि दुर्बलता याच्यामध्ये थोडासा फरक आहे. समर्थता किंवा म्हणजे काय, नर किंवा मादीतील कायम स्वरूपाचा वांझपणा, म्हणजे त्याच्यापासून प्रजनन किंवा आपण म्हणतो ती गाभणच राहू शकत नाही किंवा त्या नरापासून प्रजनन त्या वळूचा काही उपयोगच होणार नाही. तर असमर्थता असणारी जनावरं त्या ठिकाणी काय करू, आपण म्हणतो ना नर किंवा मादीतील कायम स्वरूपा वांझपणा यांची कल्पातील उपयुक्तता त्या ठिकाणी काय होते, संपून जाते. चौथा मुद्दा आहे असाधारण म्हणतो ना आपण शारीरिक स्थिती. खुरटी जनावरे भविष्यात दूध उत्पादन आणि प्रजनन कामगिरीत कमी पडतात, त्यामुळे त्यांचे लवकरात लवकर कलिंग करणं महत्त्वाचं असतं. जखमी जनावरं किंवा अन्य कारणाने अवयव गमावलेली, समजा गोठ्यामध्ये मारामाऱ्या झाल्या, एखाद्याचं शिंग मोडलं, एखाद्याचा पाय मोडला, तर अशी जनावरेसुद्धा कलिंग लिस्टमध्ये आपण काय करायची, नोंदवायची आणि त्याचा प्राधान्याने विचार करायचा. अधूपणा मी आत्ता सांगितलं, पाय मोडला आहे, समजा एखाद्याचा खुबा मोडतो, तशा पद्धतीचा अधूपणा असेल. आंधळेपणा असणाऱ्या जनावरांचा यात समावेश होतो, कारण आंधळं जनावर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण पुन्हा विक्रीला घेऊन जातो तेव्हा त्याला पाहिजे ती किंमतसुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. आणि पाचवा निकष आहे कलिंगचा रोगट जनावरं. असाध्य आजाराने किंवा आपण म्हणतो ना ब्रुसोलोसिस किंवा क्षयरोग किंवा तीव्र स्वरूपातील स्तनदाह असेल, मास्टायटिस म्हणतात त्याला, किंवा दगडी कास, अशा आजारांनी पीडित जनावरांचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, कलिंग करणं गरजेचं असतं. पुढचा या ठिकाणी 8 नंबरचा मुद्दा आहे जनावराचं खूर तासणे किंवा आपण त्याला हूप ट्रिमिंग असं म्हणतो इंग्लिशमध्ये. आता जनावराला आता त्याची व्याख्या जर म्हटलं, खुरं तासणे, जसं आपण काय करतो, स्वतःची आपली नखं किंवा नेल कटरने नखं काढतो, का काढतो, तर ती वाढल्यानंतर एक प्रकारे आपल्या जे नेहमीचे कार्य असतात त्याच्यामध्ये काय करतात, अडथळा निर्माण करतात. तसंच नख्या ज्या असतात जनावरांच्या चारही पायाच्या, जनावराला व्यवस्थित नियंत्रणाखाली ठेवून त्याला मऊ जागेवर काय करायचं, आडवे पाडायचं आणि योग्य उपकरणाच्या सहाय्याने त्याचं खूर तासणे म्हणजे आपण म्हणतो त्याचे हूप ट्रिमिंग. आता कशासाठी करायचं, हेतू काय, त्याचा उद्देश काय? पहिला उद्देश आहे खुरांची जी असाधारण वाढ होते, जेणेकरून जनावर खुरांची असाधारण वाढ रोखणे म्हणजे थांबवली जाते, जेणेकरून जनावर काय करेल, व्यवस्थित चालू शकेल. मोठ्या प्रमाणात वेडीवाकडी जर ती खुरं त्यांची वाढली तर जनावर व्यवस्थित चालू शकत नाही, कारण ती नख्या ज्या असतात त्या खाली जमिनीला घासतात, त्याचा पाय सरळ पडत नाही, ते जनावर लंगडतं आणि मग त्याच्यामध्ये शारीरिक दुर्बलता येण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. 2 नंबर, जादा वाढलेल्या किंवा वेड्यावाकड्या खुरांमुळं काय होतं, त्या पायातील दुर्बल्य आपण म्हणतो आणि संभाव्य लंगडेपणा मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा हेतू त्या ठिकाणी संभाव्य खुरकूज, त्याला फूट रॉट म्हणतात. म्हणजे आपोआप जर तुम्ही ती नख्या काढली नाही तर ती काय होते, खाली तिचा मातीशी पाण्याशी संपर्क येतो, ओलसरपणा होतो आणि ती एक प्रकारे आपण म्हणतो ना कुजते, त्याला फूट रॉट म्हणतात. ते टाळण्यासाठी की एक प्रकारचा आजार होतो. नंतर जनावराच्या आरोग्यासाठी आणि सामान्य उत्पादनासाठी हा एक मुख्य त्याच्यामध्ये हेतू असतो. आता ही खुरत असण्याची पद्धत नेमकी कशी आहे? प्रथमतः जनावराला काय करायचं, मऊ पृष्ठभागावर त्याला आपण म्हणतो ना विशिष्ट पद्धतीने काय करायचं, झोपवायचं. त्यानंतर जनावराचे 4ही पाय जे असतात ते काय करायचे असते, एकत्रित दोरीने काय करायचे असते, त्या ठिकाणी बांधायचे असतात. तिसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या पायाचे खूर तासायचे त्या पायाला अशा प्रकारे आधार द्यायचा. म्हणजे ते आपण म्हणतो ना, एकदम समजा असं तुम्ही मोकळा पाय ठेवला आणि त्याच्यावर जर खूर तासण्यासाठी मारलं तर पाठीमागचे जे त्याचे हाडा वगैरे असतात त्यांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणजे आपला जो मूळ उद्देश असतो तो साध्य होईल, परंतु इतर ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी त्याला वेदना होण्याची किंवा जखमा होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. म्हणून ज्या पायाचे खूर तासायचे आहे
त्या पायाला अशा प्रकारे आधार द्यावा की जेणेकरून ते खुर तासताना त्याला भक्कम आधार मिळेल आणि तासणं ही जी प्रक्रिया आपण म्हणतो ती सुद्धा त्या ठिकाणी सोयीची होईल. मग त्यासाठी हुप नाईफ वापरतात. विशिष्ट पद्धतीचा हुप नाईफ म्हणजे चाकू असतो. हुप नाईफच्या मदतीने सुरुवातीला काय करायचं, खुराची खालची बाजू प्रथम तळाकडची बाजू जी असते ती तासून घ्यायची. नंतर खुराची पुढील बाजूस आणि कडांना आलेली कडेला जी आलेली वाढ असते ती त्या हुप नाईफच्या मदतीने काय करायची, तासून घ्यायची. आणि शेवटी काय करायची, फाईल वापरायची. कारण त्या कानशीमुळं काय होतं, आपल्या याच्यामुळं हुप नाईफने काय होतं, थोडंसं कुठं कट झालं काय असं वेडवाकडे कट होते. म्हणून फाईल म्हणजे आपण कानच जी असते त्या कानशीने काय करायची, कडेच्या बाजू आणि खालच्या बाजू त्या ठिकाणी तासून घ्यायच्या. आणि तुमची ती खालची बाजू समपातळी झाली का, समपातळी सारखे लेवलमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने काय करायची, तासून घ्यायची. आणि सगळं काम झालं की खुराला सर्व बाजूने काय करायचं, टर्पेंटाईन तेल मार्केटमध्ये मिळतं. ते एक म्हणजे कुठल्या प्रकारे त्यामध्ये थोडीफार जर जखम झाली असेल खुरत असताना तर त्या ठिकाणी जखम वाढत नाही आणि ते बरं करण्यास त्या ठिकाणी मदत करते. अशी ही पद्धत आहे. मग सर्वात महत्त्वाचं शेवट त्यांनी सांगितलं की खुरत असताना काय काळजी घेतली पाहिजे. जनावरांमध्ये लंगडेपणा येऊ नये किंवा जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खुरत असताना ते फार म्हणतो ना एकदम डीप किंवा खोल पण तासायचे नाहीत, याची सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. आपण म्हणतो आपलं नख जे वाढलेलं आहे आपण तेवढंच काढतो, तशाच पद्धतीने खुरंसुद्धा जे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहेत तेवढीच काढली पाहिजे. कारण आतमध्ये जर तुम्ही जास्त खोल जर त्याचं खुरं तासायला गेले तर त्या ठिकाणी काय असतात, म्हणतो ना आपण रक्तवाहिन्या असतात. रक्तवाहिन्या असली की त्या ठिकाणी खुरं तासलं किंवा जखम होते, जखम झाली की त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं. मग आपण म्हणतो ते जनावर खुराने लंगडणार तर त्याच्याऐवजी नंतर काय होईल, त्याला जखम झाल्यामुळं लंगडणार. तर त्या ठिकाणी तेवढी त्या ठिकाणी काळजी आपण घेतली पाहिजे. जनावराचे पुढील जर पाय जर आपल्याला किंवा खुरत असायचे असतील तर त्याला जमिनीवर पाडण्याची गरज नाही. जनावर थोडंफार शांत असेल, तुमच्या नियंत्रणात राहू शकत असेल, बरोबर, तर सरळ आपण काय करायचे, 3 पाय जे 1 2 मागचे 2 आणि पुढचा 1 पाय आपण हाताने गुडघ्यातून वाकून त्याचं जागेवर सध्या खूर त्या ठिकाणी तासू शकतो. सतत जनावराचे म्हणतो ना आपण सतत गोठ्यात असणारे जनावरे खुरं दर 2 महिन्यांनी आपल्याला काय करावे लागतात, तासावे लागतात. कारण ती एका जागी बंदिस्त नसतात. फिरती जनावरं असतील, मोकळ्या समजा तुमच्या बघा तुम्ही गोठ्यामध्ये बंदिस्त जनावर असेल आणि आपण म्हणतो मुक्त संचार पद्धतीचा गोठा असेल, मुक्त संचार पद्धतीचा गोठा असेल त्याला तुम्हाला खुरत असण्याची काही गरज पडणार नाही शक्यतो, म्हणजे जास्त वेळा पडणार नाही. परंतु बंदिस्त जनावरं आहे, तुम्ही खाली कॉन्क्रीट केलेलं आहे, कॉन्क्रीटमुळं आणि ती जागेवर जनावर असतात, नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या त्याचं एक प्रकारे म्हणतो ना, ज्यावेळेस ते जनावर फिरतं, मोठ्या मैदानात फिरतं, आपोआप त्यांची खुरं नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या हळूहळू ती कट होतात. म्हणून त्यांनी काय सांगितलं बघा, सतत गोठ्यात असणाऱ्या जनावरांची खुरे दर 2 महिन्यांनी तासावीच लागतात. कुरणावर जगणाऱ्या जनावरांची खुरे 3 ते 4 महिन्यांनी, बघा कुरणावर म्हणजे आपण म्हणतो माळरानावर सोडतो मोकळी जनावरं, त्यांना 3 ते 4 महिन्यांनी तासायला लागतात. कॉन्क्रीट किंवा कोबा केलेल्या जमिनीवर ठेवलेल्या जनावरांची खुरे ही तीव्र आणि प्रदीर्घ शुष्क वातावरणात कडक होण्याची शक्यता असते. कुठं सांगितलं मी, आपण गोठ्यामध्ये कोबा करतो किंवा भाजलेला विटा टाकतो आणि ते ठेवतो, तर कायमस्वरूपी त्याच्यामध्ये कोरडेपणा असल्यामुळे ती जी खुरं असतात ना ती एक अतिशय कडक होतात. मग त्यासाठी काय करायचं असतं, असं जर तुम्हाला त्या ठिकाणी जनावरांची खुरं जर तासायची असतील तर तासण्यापूर्वी 1 तास आधी ते खुरं काय करायचे, प्रत्येक जनावराचं पाण्यामध्ये भिजवायचं. म्हणजे थोडासा काय होतं त्या ठिकाणी आपण म्हणतो मऊपणा येतो आणि खुरं तासण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पार पाडता येते. याच्यातला 9वा मुद्दा आहे व्यायाम किंवा एक्सरसाइज. आता कुठल्याही जनावराला व्यायाम किंवा एक्सरसाइज किंवा म्हणतो ना व्यायामाची अतिशय गरज असते. सजीव आहे जनावर म्हटलं तरी एक्सरसाइजमुळे जसं आपण म्हणतो माणसाला व्यायामाची गरज असते, तसेच जनावर जरी असलं तरी त्याला थोडाफार हा व्यायाम गरजेचाच असतो. परंतु सर्वात महत्त्वाचं, आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी काय करतो, प्रजननासाठी वळू त्या ठिकाणी सांभाळतो, ज्याच्यापासून समजा फक्त सिमेंट कलेक्शनसाठीच त्याचा वापर केला जातो किंवा वीर्य संकलनासाठीच वापर केला जातो, ते जनावरं किंवा तो वळू कायमस्वरूपी बंदिस्त ठेवावा लागतो. तरी परंतु त्याला थोडाफार काय करणं, त्या ठिकाणी व्यायाम मिळणं गरजेचं असतं. प्रजननासाठी वापरलेल्या नराला आपण त्याला वळू म्हणतो, नियमित आणि पुरेसा व्यायाम मिळणं अत्यंत गरजेचं असतं. इतर जनावरांना सुद्धा, म्हणजे समजा प्रजननासाठी नाही, वळूचंच म्हणतो आपण फक्त, इतर जनावरांसुद्धा दररोज म्हणतो आपण 25 ते 30 मिनिटे नियमित मोकळ्या जागेत फिरण्याचा व्यायाम त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणून आपण जर इतरत्र बघितलं बघा, गोठ्यातली जनावरं त्याला आपण
2 वेळा चारा खुराक खाऊ सगळ्या पद्धतीचं खाऊ देतो, त्याला त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करतो. परंतु मोकळी जनावर आपण जे म्हणतो ना, शहरात फिरणारी जनावरं, त्यांची जर तुम्ही एकंदरीत तब्येत जर बघितली, त्याच्या शरीरावरची बरगडी दिसत नाही. परंतु आपण गोठ्यात जनावरं त्यांना 4 वेळा खाऊ घालतो, खुराक देतो, खाद्य देतो, लसीकरण करतो, सगळं करतो, परंतु त्यांचे 4 बरगडे आपल्याला उघड्या दिसतात. त्याच्यामागचं मूळ कारण त्याचे की त्यांना एक प्रकारचे व्यायाम होतो. व्यायाम झाल्यामुळे त्यांची पचनशक्ती चांगली होते. आणि सर्वात महत्त्वाचं, ती उन्हामध्ये फिरतात. उन्हामध्ये फिरण्यामुळे उन्हातून जे जीवनसत्व मिळतं ते गोठ्यामध्ये आपली कायमस्वरूपी बंदिस्त असतात, सावलीत असतात. त्यातले त्यात अलीकडे आपण म्हणतो मुक्त संचार गोठ्यांचा आपण मोठ्या प्रमाणात प्रसार केला. अलीकडे खेड्यामध्ये सुद्धा किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक त्याचा वापर करत आहेत. शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात आलं आहे की व्यायामामुळं एकूण जे दूध उत्पादन जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली, जनावरांचं आरोग्य सुधारलं. म्हणून आपण म्हणतो ना, इतर जनावर जसं वळूला व्यायाम दिला पाहिजे तसं त्या इतर जनावरांनासुद्धा 25 ते 30 मिनिट व्यायाम दिला पाहिजे. वळूला व्यायाम देण्यासाठी काय करतात, त्याला नाकामध्ये व्यसन घालतात किंवा आपण म्हणतो नोज रिंग असते. आपण व्यसन म्हणजे पूर्ण त्या मानेभोवती गुंडाळी असते. अलीकडे कॉपरची नोज रिंग असते, 2 नाकपुड्यांचा मधला जो भाग असतो त्याच्यामध्ये ती टोचतात किंवा आणि व्यसनासारखी ज्यावेळेस त्याला आपल्याला काय करायचं, समजा त्याला एक प्रकारे आपल्या ताब्यात ठेवायचं आहे, त्यावेळेस काय करायचं, फक्त त्या रिंगमध्ये काय करायचं, बोट घालायचं, तो वळू त्या ठिकाणी शांत होतो. मग त्या रिंगाला काय करायचं, व्यसन घालून एका मोठ्या रिंगणातमध्ये काय करायचं, त्याला फक्त फिरवायचं. फायदे काय, व्यायामामुळे जनावरांमध्ये चपळता येते, चंचलपणा येतो, शरीरातील चयापचय सुधारतं आणि जनावर निरोगी राहण्यास मदत होतं. मी आता तिसरा अगोदरच सांगितला की कोवळ्या सूर्यप्रकाशात जर जनावरं आपण म्हणतो फिरलं किंवा त्याला जर व्यायाम दिला तर त्याच्यातून जीवनसत्वसुद्धा त्याला मिळतं, जे आपल्या कुठल्याही पद्धतीच्या किंवा प्रकारच्या चाऱ्यातून किंवा खाद्यातून त्याला त्या ठिकाणी मिळत नाही. तर अशा पद्धतीने किंवा अशा प्रकारे पशुपालनातील नियमित व्यवस्थापन कार्य याच्यामधली आपण एकूण 4 कार्य आपण या तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतरची जी पुढची आहे 10, 11, 12, 13 ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.